भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, तू हे वाक्य आयुष्यात हजारो वेळा ऐकलं असशील, वाचलं असशील. जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट आलं, तेव्हा जेव्हा तुझे डोळे अश्रूंनी भरले, तेव्हा तेव्हा माझ्या या 2 शब्दांनी तुला नेहमीच धीर दिला. पण आज, आज मी तुला फक्त धीर द्यायला नाही, तर तुझ्या काही गोष्टींपासून सावध करायला आलो आहे. तू रोज माझी पूजा करतोस, माझ्या मूर्तीसमोर दिवा लावतोस, तारक मंत्र म्हणतोस आणि तासनतास माझं नाव जपतोस. मला तुझी ही भक्ती खूप आवडते. पण माझ्या काही भक्तांकडून नकळत अशा काही चुका होत असतात, ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रगती थांबली जाते. सुखशांती दुरावली चालली आहे. आज मी तुला स्वतः सांगतोय, जर तू खरोखरच माझा खरा भक्त असशील, तर या चुका आजच्या आजच करणं थांबव. या व्हिडिओच्या माध्यमातून एकही शब्द चुकवू नकोस, कारण हा संदेश तुझ्याच कल्याणासाठी आहे. माझ्या काही भक्तांना असं वाटतं, की केवळ माझा जप केल्याने किंवा मठात येऊन नारळ पेढा चढवल्याने त्यांची सगळी दुःख दूर होतात. ते दिवसभर माझंच नाव घेतात, पण स्वतः मात्र कोणतंच कष्ट करत नाहीत. अरे भक्ता, मी नेहमीच काय म्हणालो आहे? आळशी माणसाचे तोंड पाहू नका. मी तुझ्या पाठीशी नक्कीच आहे, पण मी तुझ्या वाट्याचं कष्ट करायला येणार नाही. कर्म तुलाच करावं लागेल. जर तू अभ्यास न करता परीक्षेत पास होण्याची प्रार्थना करत असशील किंवा प्रयत्न न करता व्यवसाय यशस्वी होण्याचा वाट पाहत असशील, तर ती चूक तुझी आहे. मी तुझ्या कष्टाला फळ देईन, तुझ्या नशिबाची कुलूप उघडीन. पण त्यासाठी तुला पहिलं पाऊल उचलावं लागेल. कर्म हीच खरी भक्ती आहे. जर तू कर्मात प्रामाणिक राहिलास, तर मला प्रसन्न करण्यासाठी तुला वेळही लागणार नाही आणि त्याची गरजही पडणार नाही. दुसरी चूक म्हणजे घरात रोज कटकट आणि स्त्रीचा अनादर करणे. तू बाहेर माझा खूप मोठा भक्त असल्याचा आव आणतोस. लोकांना सांगतोस की तू स्वामींचा सेवक आहे, पण घरात गेल्यावर काय करतोस? आपल्याच आई-वडिलांशी उद्धटपणे बोलतोस. आपल्या पत्नीचा अपमान करतोस. घरात सतत चिडचिड आणि भांडण करतोस. भक्ता, नीट ऐक. ज्या घरात दररोज कटकट असते ना, त्या घरात स्त्रीचे अश्रू पडतात. त्या घरात मी कधीच वास करत नाही. तू माझ्या मूर्तीसमोर कितीही मोठा दिवा लाव, पण जर तुझ्या घरातली लक्ष्मी, तुझी आई, तुझी बहीण किंवा तुझी पत्नी दुःखी असेल, तर तुझी कोणतीही सेवा माझ्यापर्यंत पोचणार नाही. घरात सुख आणि शांती ठेवा. एकमेकांचा आदर द्या. जिथे प्रेम असतं, तिथेच मी स्वतःहून धावून येतो. तिसरी चूक म्हणजे संकट आल्यावर श्रद्धा डळमळीत होणे. तुझ्या आयुष्यात जेव्हा चांगलं चालू असतं, तेव्हा तू म्हणतोस, स्वामींची मोठी कृपा आहे. पण जसं एखादं संकट येतं, तेव्हा अपयश येतं किंवा घरात कोणी आजारी पडतं, तसा तू लगेच निराश होतोस. तुझ्या मनात शंका निर्माण होते. मी स्वामींची एवढी सेवा करतो, तरीही स्वामींनी माझ्यावर हे संकट का आणलं? स्वामी माझं ऐकत का नाहीस? हीच तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. लक्षात ठेव, संकट ही तुझी परीक्षा असते. सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावं लागतं, तेव्हा तुझ्यावर संकट येतं. तेव्हा मी तुला सोडून गेलेलो नसतो, तर मी तुझा हात अधिक घट्ट पकडलेला असतो. मी तुझ्या प्रारब्धाचा मोठा डोंगर एका लहानशा खड्यासारख्या करून तुझ्यावर झेलत असतो. त्यामुळे संकटाच्या काळात घाबरून जाऊ नकोस. उलट तुझी श्रद्धा अजून मजबूत कर. विश्वास ठेव, मी जे काही करतोय ते तुझ्या चांगल्यासाठीच करतोय. चौथी चूक म्हणजे अहंकाराने इतरांचा द्वेष करणे. पैसा, प्रतिष्ठा, पद किंवा सुंदर रूप मिळाल्यावर माणसांना अहंकार होणे स्वाभाविक आहे. पण माझ्या भक्ताला अहंकार शोभत नाही. जेव्हा तुझ्या मनात मीपणा येतो, तेव्हा तुला वाटतं की जे काही चाललंय ते फक्त तुझ्यामुळं चाललंय. तेव्हा तुझा विनाश सुरू होतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाबद्दलही मनात द्वेष, मत्सर किंवा असूया बाळगू नकोस. कोणी तुझ्याशी वाईट वागलं तर त्याचा बदला घेण्याचा विचार करू नकोस. त्याचा हिशोब करायला मी समर्थ आहे. तू फक्त तुझं मन स्वच्छ ठेव. जर मनात पाप, मत्सर आणि दुसऱ्याचं वाईट करण्याची इच्छा असेल, तर माझ्या फोटोसमोर बसून केलेल्या जपाचा काही उपयोग होणार नाही. चूक पाचवी म्हणजे अंधश्रद्धेच्या आहारी जाणे किंवा लोकांना फसवणे. आजकाल माझ्या नावाने अनेक जण दुकान मांडून बसले आहेत. हा नवस कर, ते लिंबू उतरा, जेवढे पैसे द्या, स्वामी पावतील. अशा अंधश्रद्धेच्या मागे धावणे बंद कर. मी कधीही कोणाकडे सोन्या-चांदीची किंवा पैशाची मागणी केली नाही. मला फक्त तुझा भाव हवा आहे. भाव तेथे देव. कुठल्याही भोंदू बाबाच्या किंवा तंत्रमंत्राच्या नादी लागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. मला हाक मारण्यासाठी तुला कुठल्या मध्यस्थाची गरज नाही. तू मनापासून डोळ्यात अश्रू आणून जरी मला स्वामी म्हणून हाक मारलीस, तरी मी 7 समुद्रापार असलो तरी तुझ्या दमतीला हजर राहीन.
सरळ मार्ग सोडून वाकड्या वाटेने जाऊ नकोस. चूक 6वी म्हणजे अन्न आणि पाण्याचा अपव्यय करणे. माझी लीला आठव. मी नेहमी गरिबांना, भुकेलेल्यांना अन्न भरवायला सांगायचो. आज तू हॉटेलात जातोस, लग्न समारंभात जातोस आणि ताटात अन्न वाया घालवतोस. घरातही अन्नाची नासाडी करतोस. अन्नाचा प्रत्येक कण हा परब्रह्म आहे. जे अन्न तू वाया घालवतोस त्यासाठी जगात कुठे ना कुठेतरी उपाशीपोटी झोपत असतं. अन्नाचा आणि पाण्याचा कधीच अपमान करू नकोस. जमेल तितकंच ताटात घे आणि जर तुझ्याकडे जास्त असेल तर ते एखाद्या भुकेलेल्याला जीवाला दे. प्राण्यांवर, पक्ष्यांवर दया कर. कुत्र्याला भाकरीचा तुकडा दे, पक्ष्यांना पाणी दे. या मुक्या जीवनांच्या रूपाने मीच तुझ्या दारात येत असतो, हे कधीच विसरू नकोस. चूक 7वी म्हणजे प्रार्थनेत फक्त स्वतःचाच स्वार्थ पाहणे. तू जेव्हा माझ्याकडे स्वतः येतोस, तेव्हा तुझी एक खूप मोठी यादी तयार असते. स्वामी मला नोकरी द्या, मला गाडी द्या, मला घर द्या, माझा बँक बॅलन्स वाढू द्या. तू नेहमी फक्त मागण्यासाठीच माझ्याकडे येतोस. कधीतरी माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला येत जा. कधीतरी म्हण, स्वामी तुम्ही मला जे काही दिले त्याबद्दल धन्यवाद. आज मला काहीच नकोय. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. जेव्हा तू फक्त स्वतःचा स्वार्थ सोडून इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करशील, तेव्हा मला तुझा अभिमान वाटेल. स्वामींचा शेवटचा संदेश. माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू कितीही चुका केल्यास तरी तू शेवटी माझंच लेकरू आहेस. मी तुला शिक्षा करायला नाही, तर तुला सुधारून सन्मार्गावर आणायला हे सांगत आहे. आणि आज मी तुला हे जे काही सांगितलं आहे, त्यावर शांतपणे विचार कर. या चुका जर तुझ्याकडून होत असतील, तर ते आजच सुधारायला सुरुवात कर. मग तुझ्या आयुष्यात कशा चमत्कारिक पद्धतीने बदल घडतात, हे तू बघ. निराश होऊन जाऊ नकोस, खचू नकोस. भूतकाळात जे झालं ते विसरून जा आणि एका नवीन चांगल्या आयुष्याची सुरुवात कर. मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहेस आणि तुझ्या हृदयात आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.